नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी ह्या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात शब्दप्रभू गदिमांची कथा अर्धांग. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात. शब्दप्रभू गदिमा लिखित अर्धांग. आपण जगत असतो, आपल्या सभोवतालचं जगही जगत असतं. ते जगातल्या वाऱ्या वादळाचे चटके आपल्याला बसत असतात, पण आपलं एक स्वतंत्र जग असतं, अथांग महासागरातल्या एखाद्या चिमुकल्या बेटासारखं. या बेटावर आपता बाहेरचा पाहुणा येत नाही. नाते आणि स्नेह यांनी जोडलेली माणसंच या बेटाच्या वातावरणावर परिणाम करू शकतात. ते परिणाम कधी सुखद असतात तर कधी दुःखद. विश्वनाथ वर्दे या माणसाच्या कथेनं माझ्या जीवनाच्या बेटावर अनेकदा असे परिणाम निर्माण केले. माझ्या मनाची अवस्था कधी सुखी केली तर कधी केविलवाणी करून टाकली. गेली 28 वर्ष हे चाललंय. भूकंप झाला नाही, पण हादरे बसत राहिले. माझ्या मनस्वास्थ्याला न बुजणारे तडे गेलेत. तसा नात्याने तो माझा कोणी नव्हे. मी देशस्थ ब्राह्मण, विश्वनाथ जातीनं कायस्थ. 1940 साली त्याची आणि माझी ओळख झाली तेव्हा तो महाविद्यालयात शिकत होता. साहित्य विषयाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. फार लहान वयात मला साहित्यिक म्हणून नाव मिळालं होतं आणि त्या आकर्षणानं तो माझ्याकडे ओढला गेला होता. तसा माझ्यापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षानं लहान असेल तो, पण एकंदरीत बरोबरचा म्हटलं ना तरी चालेल. शरीरानं थोडासा स्थूल, वर्णानं निमगोरा, डोळे झोपेतून उठलेल्या माणसाच्या डोळ्यांसारखे, माथ्यावरचे केस विरळ, पुढे टक्कल पडणार असं भविष्य न विचारता वर्तवणारे, सरळ नाकाखाली थोडंसं मिसरूड, ओठ किंचित जाड, वरच्या दंतावळीतला एक मधलाचा दात कशाने तरी निळसर पडलेला, कमरेला पांढरा पायजमा, निळा ब्लेझरचा कोट, डोक्यावर हॅट असा त्याचा वेश. गडकऱ्यांच्या कवितेची भक्ती हे त्याचं आणि माझं व्यसन समान निघालं आणि आमचं सख्य झालं. तो सुट्टीच्या दिवशी मला आवर्जून भेटायला लागला. काव्य या विषयावरच्या त्याच्या माझ्या गप्पा रंगायला लागल्या, तासनतास विस्तारत राहायला लागल्या. त्याचं घराणं खानदानी होतं. भला मोठा चौसोपी वाडा होता. वडील बंधू कोल्हापूर संस्थानात मोठ्या हुद्द्याच्या जागेवर होते. एक भाऊ भारतीय सैन्यात अधिकारी होता. त्या भावाचं लग्न एका राजकन्येशी झालेलं होतं. विश्वनाथाचा नंबर त्यांच्या भावंडात 3रा. त्याचे आईवडीलही तेव्हा विद्यमान होते. वडिलांची 70 जवळ आली होती. त्यांचा मेंदू किंचित ढिसाळ झालेला होता. दिवसभर वाड्याच्या सदरेवर काही ना काहीतरी वटवट करत बसायचे. त्यांना तासातासाला काहीतरी खाद्यपदार्थ लागायचा. घरची माणसंच काय, नोकर चाकर सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. त्याच्या आईचे दोन्हीही डोळे कशानं कोण जाणे पण निकामी झालेले होते. ती ठार आंधळी होती. थोरले बंधू सहसा घरात असायचे नाहीत, पण असतील तेव्हा सगळं घरदार मुकं व्हायचं. त्यांचा दराराच विलक्षण होता. ते चिडखोर स्वभावाचे होते. विश्वनाथचे वडील आपल्या थोरल्या मुलाचा उल्लेख अस्वल या नावानं करत. त्यांनी केलेल्या गुदगुल्या सुद्धा जीव घाबरवून टाकणाऱ्या. अशा गोतावळ्यामुळे की काय न जाणे विश्वनाथ आणि घर यांचा फारसा जिव्हाळा नव्हता. तो अतिशय हळवा आणि प्रेमळ माणूस होता. त्या प्रेमळपणाला प्रतिसाद मिळणं त्या अवाढव्य कुटुंबात अशक्य होतं. एवढं मोठं घर असून तो तसा अनिकेत होता. आहात का असं जिन्यावरनं विचारत तो माझ्या खोलीत येई. आपली हॅट काढून ठेवी, कोटाची बटणं मोकळी करी, सापडेल ते आसन घेऊन माझ्या शेजारी बसे आणि पहिला प्रश्न विचारे, काय नवीन काय लिहिलंय? प्रतिभेचा प्रारंभकाल असल्यामुळे त्या काळात मी दिसामाजी काहीतरी लिहितच असे. लिहिलेलं हस्तलिखित मी त्याच्या पुढे करी. विलक्षण आधाशीपणानं तो ते वाचे आणि म्हणे, मार्व्हलस मार्व्हलस. माझं सारंच लिहिणं त्याला आवडे.
टीका करण्याच्या किंवा त्रुटी दाखवण्याच्या फंदात तो कधी पडलाच नाही. मग त्यांनी नवीन काय वाचलं पाहिलं तो ते सांगे. मी माझ्या वाचनाचा हिशेब त्याला सादर करे. मी एकटा होतो ना तेव्हा या गप्पांचा शेवट आम्ही दोघांनी मिळून कुठेतरी बाहेर जाण्यात होई. कुठेतरी एखाद्या हॉटेलात चहा पाणी घडे. मी पासिंग शो प्यायला शिकलो होतो. एकच एक सिगरेट खरेदी केली जाईल. ज्याच्या खिशात पैसे असतील तो खर्च करे. हेतू शून्य भटकणं आणि साहित्यविषयक गप्पा यात काळाचं भान दोघांनाही राहत नसे. कधी 12 वाजत कधी पहाटेही होऊन जाई. अनेकदा ही 2 माणसांची मैफल तारांकित आकाशाखालीच चालत राही. विद्यापीठाचा माळ, रंकाळ्याचा घाट, त्र्यंबोली देवीची टेकडी अशी काही स्थानं आम्हा दोघांची लाडकी स्थळं होती. पण मशीद, दर्गा, देऊळ या जागा सुद्धा वर्ज्य नव्हत्या. माझं लग्न झालं त्याच वर्षी विश्वनाथ BA झाला. BA नंतर त्यांनी LLBला नाव घातलं. माझ्याकडे येणं जाणं अखंड चालूच होतं. घरात माझी पत्नी आल्यानंतर मग आमचं भटकणं थोडं आटोक्यात आलं. मैफिली चालूच राहिल्या. आता हॉटेलमधल्याच्या ऐवजी घरचा घ्यायला लागलो इतकंच काय ते. माझ्या लेखनात सहाय्य करणं त्याला मनःपूर्वक आवडे. मी सांगत असे आणि तो हौसेनं लिहून घेत असे. अशीच एक कथा मी त्याला सांगितली, त्याने लिहून घेतली. कथा संपल्यावर मी तिचं शीर्षकही लिहून घेण्याविषयी सांगितलं, प्रेमार्ता. त्या गोष्टीच्या शीर्षकावरनं विषय निघाला का काय नीटसं स्मरत नाही. पण मी विश्वनाथला विचारलं, तुझं वय काय विश्वनाथ? 22. मग लग्नाबिग्नाचा काही विचार आहे का नाही? तो थोडासा हसला. हवाच तोच प्रश्न नेमका कोणीतरी विचारल्यावर माणूस एक मौजेची मिटकी मारतो ना, तशी मिटकी त्यांनी ओठातल्या ओठात मारली आणि आपल्याच बोलण्याची चव घेत तो म्हणाला, मी विचारणारच होतो तुम्हाला. काय ते? वहिनी कुठं आहेत? असेल खाली स्वयंपाकाच्या खोलीत. त्यांच्याविषयी मला एक शंका आहे अलीकडे. शी इज कॅरिंग इजंट शी? हो. मग ठरलं. अरे पण काय? आमचं एक मंडळ आहे. तो मुद्दाम कोड्यात टाकावं असं बोलत राहिला. कसलं मंडळ आहे बुवा? संदर्भ लक्षात आलाच नाही तरीही मी विचारलं. वाङ्मय चर्चा मंडळ म्हणा, कल्चरल ग्रुप म्हणा, आहे एक वनविहार मंडळ. बर. त्या मंडळात तुम्ही दोघांनी यायचं एका रात्री. कशासाठी? चांदणी भोजन करायला. त्या येतील वहिनींना निमंत्रण करायला. त्या? विश्वनाथाच्या मुद्रेचा रंग बघता बघता बदलला. त्याच्या गालावर लाली चढली. डोळे काव्याच्या उद्यानात झेप घेणाऱ्या फुलपाखरासारखे पापण्यांची हालचाल करून स्थिरावले. सापडला चोर असं लाडानं म्हणतात ना, त्या स्वरातने विचारलं, अहो माझं प्रेम आहे एका मुलीवर. त्याने उगीच मान खाली घातली. अरे मग छान आहे की, त्यात लाजायचे काय एवढं? आणि विसोबा तुमचं प्रेम अजून आहो जाहोतच आहे का? नाही, मी नाही समजलो. खरोखरच न समजून विश्वनाथ म्हणाला, नाही मगाशी तू म्हणालास त्या येतील वहिनींना निमंत्रण द्यायला. अजून आहो जाहो करतोस का काय म्हटलं प्रेयसीला? नाही 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 नाही. विश्वनाथ मन मोकळं हसला. हसण्यात बोलणं मिसळत म्हणाला, त्या दोघी बहिणी आहेत. जॉईंट सेक्रेटरीज आहेत आमच्या मंडळाच्या. बहिणी आहेत? कोण रे? कळेल की. कोजागिरी दिवशी कार्यक्रम करायचा आपण. त्यांचीच आयडिया आहे. अहो मी खूप सांगतो ना तुमच्याविषयी. त्यांनाही औत्सुक्य आहे तुम्हाला भेटण्याविषयी. अरे मग नाव सांग की, इतका काय लाजतोयस? अहो तुम्ही बघितलं सुद्धा असेल त्यांना. त्या प्रसिद्ध आहेत कोल्हापुरात. हो का? पण कोण? देशमुख सिस्टर्स. मी गप्पच झालो. असं एवढेच शब्द माझ्या तोंडून निघाले. ते नाव ऐकून मी इतका विस्मित झालो की ती चर्चा पुढे चालू ठेवणं मला जमलंच नाही. पुन्हा येण्याचं अभिवचन देऊन विश्वनाथ निघून गेला. आणि मग त्याला विचारायला हवा होता तो प्रश्न मला सुचला की त्या दोघींपैकी तुझी प्रेयसी कोणती? थोरली का धाकटी? देशमुख भगिनींना मी पाहिलं होतं. अनेक मित्रांनी त्या मला मुद्दाम दाखवल्या होत्या. त्यांना पाहण्यासाठी ठराविक वेळी ठराविक ठिकाणी थांबणारे काही वेडे माझ्या परिचितात होते. शहरात तर पुष्कळ असतील. त्या दोघी मुली म्हणजे खरोखर सौंदर्य आणि लावण्य यांची जोडी होती. रस्त्यानं चालताना त्या अशा चालत की अवतीभवतीची गर्दी ही जणू लाटांची हालचाल आहे.
आपण हौसी आहोत. आपण डौलात पुढे गेलं पाहिजे, समोर पाहिलं पाहिजे. पाण्यात प्रतिबिंब बघायची आवश्यकताच काय? शीला आणि शैला ही देशमुख भगिनींची नावं कधी घेतलीच नाहीत असं एकही दुर्दैवी तोंड उभ्या शहरात सापडलं नसतं. त्या होत्याच तशा अप्रतिम. शीला उंच होती, रंग रसरशीत चोनचाप्याच्या फुलासारखा, केस काळेभोर, त्यांची सैलसर वेणी पाठीवर खेळायची. पांढरी शुभ्र तलमवस्त्र तिला प्रिय असावेत. वास्तविक किशोरवयात रंगांचं आकर्षण अधिक, पण नियतीनं सगळे रंग तिच्या सौंदर्यात भरून टाकलेले होते. त्या फिक्या मुलायम रंगांना योग्य पार्श्वभूमी लाभावी म्हणूनच की काय न जाणे तिला शुभ्रतेची आवड होती. ती उंच होती पण किडकिडीत नव्हती. तिचा प्रत्येक अवयव एका मुलायम भरीवपणानं भारलेला होता. कोणत्याही कोणानं पाहिलं तरी सौंदर्याचाच साक्षात्कार व्हावा अशी तिची अंगलट होती. डोळे टप्पोरे, काळेभोर, नाक सरळ, ओठांवर झुकलेलं, ओठ तर अतिसुंदर, डाळिंबाच्या रसालाच सघन आकार आलेले. गळ्याचा आणि पाठीचा उघडा भाग दृष्टीला पडला तर केतकीचा सुगंध डोळ्यांना जाणवे. चाल संथ मंथर, पुढे पाठीमागे तोच चाफेगौर ताठा. बघणाऱ्याच्या मनाची चलबिचल झाल्या वाचून राहणं शक्यच नाही. बोलताना तिला ऐकण्याचा योग कधी आला नव्हता, पण तिचं हसणंच फार बोलकं होतं. हजारो वर्ष उपमांसाठी वापरून कविजनांनी साऱ्या फुलांचं निर्माल्य करून टाकलंय. त्यामुळे तिच्या हसऱ्या ओठांना काय म्हणावं तेच समजत नाही. तिची धाकटी बहीणही तशीच. ती उंचीनं थोडी कमी, वर्णात लालसर छटा थोडी अधिक. दोन्ही लावण्यांची मूस एकच. त्या दोघीही विश्वनाथ शिकला त्या विद्यालयातच शिकत होत्या. शीला सतार वाजवत असे आणि शैला गात असे. देशमुख भगिनीतली एक आपल्या एका जवळच्या मित्राची प्रेयसी आहे एवढं कळल्यानंही मला कसली तरी अस्वस्थता आली. नेहमीसारखं काही वाचत राहायचं ते सोडून मी विचारच करत राहिलो की त्यातली कुठली मोठी का धाकटी. कोजागिरीच्या रात्री त्या प्रश्नाचं उत्तर अचूक मिळालं. थोरली शीलाच विश्वनाथाची प्रियतमा होती. त्यांनी स्वतः आमची तिच्याशी ओळख करून दिली. या शीला देशमुख, आमच्या वुडबी. ते चांदणी भोजन आम्ही जन्मात विसरणार नाही. तो सोहळा जणू चंद्रलोकातच साजरा होत होता. समवयस्क तरुण तरुणींचा हसरा मेळावा. अवकाशात पूर्णाकृती चंद्र आणि त्याच्या अगणित प्रेयसी. पायतळी हिरवळीनं आच्छादलेली आणि दवानं ओलसर झालेली बैठक. अनेक चवींची मिष्टान्न, तिखटान्न, हास्यविनोद, उत्साह आणि शेवटी झालेलं शीला देशमुखचं सतार वादन. 50-50 तरुण मनं जणू स्वर्गसुखात तरंगत होते. शीलाचे लाल ओठ हालत नव्हते, पण सतारीतून उठणारे ते बोल त्या ओठातून पाझरतायत असं वाटत होतं. त्या शब्दहीन स्वरातले सगळे भाव तिच्या मुद्रेवर उमटत होते. दुर्बोध काव्यातला रस अस्फुट उमगावा तसे ते भाव श्रोत्यांना दिसत होते. तिच्या मुखावर ज्योत्स्नेचा झिरझिरीत पडदा होता. ती मात्र खरोखर यक्ष रात्र होती. तो चंद्र कधी मावळू नये, तो मेळावा कधी मोडू नये, ती सतारवादिनी तिथून हलूच नये, ती सतार कधी थांबूच नये असं सगळ्यांना वाटत होतं. पहाटे निरोप घेताना आम्ही विश्वनाथचा हात हातात घेतला आणि न राहून म्हणालो, तुझ्या भाग्याचा माझ्यासारख्या तृप्ताला सुद्धा हेवा वाटला रे विश्वनाथ. त्यावेळी विश्वनाथ जे हास्य हसला तसलं हसू मी त्या आधी किंवा त्यानंतर कधी आणि कोणाच्याही मुद्रेवर पाहूच शकलो नाही. विश्वनाथला प्राप्त होणारी वस्तू केवळ अद्वितीय होती. तिच्या संबंधी बोललं तरी त्या कोलाहलानं तिला तडा जाईल अशी भीती वाटत होती. अवाक होऊन पाहत राहावा असा तो अलौकिक लाभ होता. खरोखर पुढे कित्येक दिवस मी त्या विषयावर बोललो नाही, कोणाशीच बोललो नाही. विश्वनाथशी बोललो नाही का माझ्या पत्नीशी नाही. तेव्हा तरी विश्वनाथच 2 चिमुकले मोजे घेऊन आला, लोकरीचे, हातांनी विणलेले, पांढरे शुभ्र, सशाच्या त्वचेसारखे मऊ मुलायम. हे काय? माझ्या पत्नीने विश्वनाथला विचारलं.
माझ्या होणाऱ्या पत्नीकडून तुमच्या होणाऱ्या मुलासाठी, तो धीटपणानं बोलला. सतारीच्या तारांवरनं फिरणारी ती चांदण्यांची बोटं माझ्या डोळ्यांसमोर आली. माझ्या होणाऱ्या अर्भकाचं भाग्य अलौकिक होतं. त्या सुंदर बोटांनी त्याच्यासाठी पायमोजे विणले होते. त्या वर्षाची सराई झडून गेली. आम्हाला अपत्य झालं. माझी पत्नी खूप आजारी पडली. मोठ्या शर्थीनं वाचली. इस्पितळातनं घरी आली. ते भाग्यवान पायमोजे तिने आपल्या मुलाच्या पायी चढवले. विश्वनाथ आलाच नाही. माझ्या पत्नीच्या रुग्णावस्थेत समाचारासाठी तो निश्चित यायचा, पण आला नाही. आपणहून त्याच्याकडे जावं असं मी घोकत राहिलो, पण जाणंही घडलं नाही. आता माझ्या पाठीमागे प्रपंच लागला होता. विश्वनाथच्या प्रेयसीनं दिलेले ते पायमोजे आमच्या मुलाच्या पायांना पुरेनासे झाले, तरीही त्याची माझी परत गाठ नाही पडली. मध्ये मी लिहिलेलं एक नाटक शहरातल्या रंगमंचावर येऊन गेलं. निमंत्रित प्रेक्षकात सुद्धा मला विश्वनाथ दिसला नाही. त्याला आमंत्रण अर्थात आवर्जून धाडलं गेलं होतं. एका उकाड्याच्या रात्री अगदी आवेळी दरवाज्यावर थाप पडली. मीच उठून दार उघडलं, दिवा लावला. एक खेडूतासारखी दिसणारी व्यक्ती घाबऱ्या मुद्रेनं दरवाज्यात उभी होती. ती मला ओळखत असावी. मीही त्याला कुठेतरी पाहिलं होतं. बाबासाहेब वर्देने बोलवले तुम्हासनी. बाबासाहेब विसूभाऊचे वडील हो का? वार्ता काहीतरी विलक्षण असली पाहिजे. त्या नोकर माणसाच्यानं ती सांगवेना. मी पटकन नुसता सदरा घातला आणि निघालो. तो खेडूत मोटार घेऊन आला होता. 5 मिनिटात आम्ही विश्वनाथच्या वाड्यात पोहोचलो. अपरात्र झाली होती. वाड्यातले सगळे लहान मोठे विजेचे दिवे जळत होते. काहीतरी चमत्कारिक घटना घडली होती. बाबासाहेब, भाऊसाहेब ही सगळी मंडळी मला दिसली. मी कोणाशी काही बोललो नाही. थेट विश्वनाथाच्या खोलीत वरती गेलो. आपल्या कॉटवर तो तक्क्याला टेकून बसला होता. बसल्या बसल्या झोपी गेला होता. दिवा जळत होता. विजेचा पंखा फिरत होता. टिपाईवर पाण्याचा ग्लास होता. लिंबाचं विद्रूप कलेवर त्या ग्लासच्या शेजारी पडलं होतं. मी विश्वनाथला उठवलं नाही. काय झालं असावं याचा विचार करत थांबलो. तेवढ्यात तो खेडूत जवळ आला आणि म्हणाला, आई बोलावत्यात. विश्वनाथला तशाच अवस्थेत सोडून मी जिना उतरून खाली आलो. कोंदट दालनं ओलांडून एका लहानशा खोलीत आलो. ती खोली म्हणजे वर्दे कुटुंबाचं देवघर होतं. विश्वनाथाच्या त्या मातोश्री एका कृष्णाजिनावर एक मांडी उभी करून भिंतीला पाठ देऊन बसल्या होत्या. मूळचे आंधळे असलेले डोळे त्यांनी आपल्या पापण्यांचे पडदे खाली टाकून आणखीन मिटून घेतले होते. दाराशीच थांबून तो खेडूत म्हणाला, आईसाहेब आनंदराव आलेत. या. क्षीण आवाज आला. म्हातारी थोडकी हसली. मी पुढे झालो. म्हातारी चाचपतीये हे लक्षात येताच मी माझा हात पुढे केला. तिने मला जवळ घेतल्यासारखं केलं. माझ्या पाठीवरनं हात फिरवला आणि ती सर्वांगी थरारली. एकाएकी गप्प झाली. मी घाबरा झालो. आई? मी ओरडल्यासारखा झालो असेन. म्हातारीनं आपल्या डोळ्यांच्या खोबणीखालचा वाहता ओघ पदरानं पुसून टाकला. तिचे सुरकुतलेले गाल कोरडे झाले. आवाजातला कंप थांबता थांबला नाही. घाईवरल्या आवाजात अडखळत अडखळत ती म्हणाली, तुम्ही आमच्या विसूचे मित्र. तो सांगतो नेहमी. मुंबईला जाताना नेहमी. हो जातो मी. त्याला बरोबर घेऊन जा 1-15 दिवस. का म्हणून तरी मी कसं विचारणार. विश्वनाथची आईच बोलायला लागली. मला देखील ऐकू येईना इतक्या हळू आवाजात त्या म्हातारीने सांगितलं, अहो तो आज आत्महत्या करत होता. भाऊचं पिस्तूल स्वतःच्या छातीवर रोखलं होतं त्यांनी. मधल्या सुनेनं बघितलं, तोंडावर हात घेतला. का? मी विचारलं. म्हातारी सांगत होती त्या वार्तेनं मी हादरून गेलो होतो. त्यालाच विचारा. ते घेऊन जा. जा जा घेऊन जा त्याला. इथे या गावात नकोय तो राहिला. अहो पलीकडंच आहे त्या देशमुखांचं घर. प्रकार प्रेमभंगाचा असावा हे मी ताडलं. काळजात चमकल्यासारखं झालं. कानांच्या पडद्यावरून कानच खरखरली. छातीत गलबलून आलं. मी घेऊन जातो त्याला, आपण चिंता करू नका असं अभिवचन त्या म्हातारीला देऊन मी तिथनं उठलो. नेमकं काय घडलं होतं ते विश्वनाथाकडूनच काढून घेताना मला फार सायास पडले. त्याची गत भ्रमिष्ठासारखी झाली होती.
मरायचं होतं तेव्हा मरता न आल्यामुळे तो तिरसट झाला होता. सांगता सांगता तो मध्येच थांबे. सांगत असलेला प्रसंग पुन्हा डोळ्यांना दिसत असावा असे आविर्भाव करी. निश्वासावर निश्वास टाकी आणि एकाएकी गप्प होई. घडलं ते खरोखर अजब होतं. शीला देशमुखनं त्याचं प्रेम झिडकारलं होतं. तिचं लग्न इंदोर ग्वाल्हेरकडच्या कोणातरी माणसाशी ठरलं होतं. बोलणी पक्की झाली होती. लग्नाची तिथी सुद्धा ठरली होती. तू विचारलं नाहीस? मी विश्वनाथाला अगदी मवाळपणे विचारलं. कोणाला? तिच्या घरच्या माणसांना. त्यांना कोणाला माहितीच नव्हते आमचे संबंध. तो म्हणाला. आपलं डोकं त्याने हाताच्या तळव्यांनी दोन्ही अंगांनी दाबलं, हुंदका गिळल्यासारखा केला. त्याचे आणि शीलाचे संबंध किती आणि कशा प्रकारचे होते ते मी प्रत्यक्ष पाहिलेले होते. ती कोजागिरी पुन्हा माझ्या पूर्ण स्मरणात होती. एखादी लाडकी मांजरी अंगचटी यावी तशी ती सौंदर्यवती त्या रात्री विश्वनाथच्या अंगचटी येत होती. तिच्या डोळ्यातले भाव खचितच अनुरक्ततेच्या डोळ्यातले भाव होते. तिचे आणि त्याचे संबंध तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या लक्षात आलेले होते. तिच्या घरच्या माणसांना तेवढे ते कसे काय माहीत नव्हते कोणास ठाऊक. आम्ही बोलत होतो ती जागा एकांताची होती. आमची बोलणी कोणाच्याही कानी पडायचा सुतराम संबंध नव्हता. मनाला प्रशस्त वाटत नव्हतं, पण मीही कातावल्यासारखा झालो होतो. त्या सौंदर्यवतीची मला चीड आली होती. तिची चीड आली होती का माझ्या मित्राचा वेंधळेपणाला डाचत होता मला, काय होतं कोण जाणे. पण मी विश्वनाथला म्हणालो, तू कधी चुंबन घेतलं होतंस का तिचं? 1000 वेळा. ओठांचं, डोळ्यांचं, गालांचं, मानेवरच्या गोरेपणाचं. बोलता बोलता तो उसळल्यासारखा झाला आणि म्हणाला, चुंबन आलिंगनाच्या काय गोष्टी करतोय अनंतराव? अहो माझं तर तिने सर्वस्व व्यापून टाकलेलं आहे मन. पण शरीराचा अर्धा भाग तीच नांदतीये माझ्या अंगात. विश्वनाथ, हे बघा, मी साहित्यिक नाही, माझ्याजवळ शब्द नाहीत तुमच्यासारखे. पण ती नाही म्हणाली ना त्या क्षणी अर्धा मेलो. आता बोलतोय तो मी नव्हे. माझ्या शरीरातला मुरदाड भाग तेवढा जिवंत आहे. माझं कलात्मक मन तिने टाचे खाली तुडवलं. हत्तीणीच्या पायाखाली नारळाचा चुरा होताना बघितला असेल ना तुम्ही, तसंच, अगदी तसंच झालंय माझ्या मनाचं. ती माझ्यापासनं वेगळी झाली आणि माझं अर्ध शरीरही नाहीस झालं. हा उर्वरित तुकडाही मी काळाच्या गर्तेत भिरकावून देणार आहे. मधल्या वहिनींनी मला वाचवलं, निष्कारण वाचवलं. मला आता जगायचंच नाही, अजिबात जगायचं नाही. माझा काही उपयोग नाही. जन्मभर शिकलो ते एका क्षणात विसरून गेलोय मी. विश्वनाथ आणखीन किती वेळ तसा बोलत राहिला असता कोणाला माहिती. मी गप्प केलं त्याला. खळखळून रडणंही त्याला साधेना. अर्धांग झालेल्या माणसाच्या चालीसारखं त्याचं दुःख सुद्धा विकल झालेलं होतं. तो काही काळ मी विश्वनाथसाठीच व्यतीत केला. माझ्या घरादाराचं अस्तित्व मी विसरल्यासारखा झालो. विश्वनाथला कळणार नाही अशा बेतानं त्या मुलीच्या म्हणण्याचा कानोसा घेतला. मी स्वतः तिला भेटायला नाही गेलो, पण तिच्या मैत्रिणीकडनं तिच्या मनाची आस्था आजमावली. तिचा थंडपणा जगाआगळा होता. तिच्या लेखी आगळं असं काहीच घडलेलं नव्हतं. विश्वनाथची आणि तिची मैत्री होती आणि आता ठरला होता तो तिचा विवाह होता. स्नेह आणि नातं या तिच्या लेखी वेगळ्या वस्तू होत्या. ती निर्दय असली पाहिजे, नालायक असली पाहिजे. माझं मन निश्चित निर्णयाला येऊन ओरडलं. विश्वनाथचा आणि माझा एक स्नेही माझ्यासारखाच संतापला होता. त्यांनी मला गाठलं. तो विख्यात कुस्तीगीर होता, मल्ल होता तो. विश्वनाथ शीलाची शोककथा त्याला कळली. त्यांनी एक आसुरी इलाज केला. शीलाच्या होणाऱ्या पतीचा पत्ता मिळवला आणि त्याला 10-5 निनावी पत्र पाठवली. अरे पण काय लिहिलंस काय त्या पत्रात? मी त्याला विचारलं. हे लिहिलं हो, त्या पोरीशी लग्न करू नका, ती पोरगी वाईट चालीची, विश्वनाथ वारद्याशी तिचे संबंध होते. त्यांनी खेळाडूला शोभेल अशा मोकळ्या मनानं मला सांगितलं, पण सदू सपकाळचा हा जालिम उपाय पूर्ण वाया गेला. ग्वाल्हेरच्या देशपांडे मंडळींनी त्याच्या एका पत्राची दाद नाही घेतली. मी विश्वनाथला घेऊन मुंबईला आलो. माझ्या हॉटेलातल्या खोलीत त्याला ठेवून घेतला. माझ्या कामाच्या वेळा सोडल्या, तर उरलेला सगळा काळ मी त्याच्याबरोबर राहिलो. त्याच्यात फारशी सुधारणा नाही झाली. त्याचा भ्रमिष्टपणा वाढत चालल्याचं मला वारंवार जाणवत राहिलं. मद्यासारखं एखादं व्यसन त्याला लागलं असतं तर मी त्याला दोष दिला नसता. ते साहजिक आहे असं म्हटलं असतं. पण त्याला व्यसन लागलं ते भलतंच.
तो दिवसातनं 25 वेळा दातांना तपकीर लावी. ते त्यांनी कुठं बघितलं होतं आणि कसं आपलंसं केलं होतं हे मला कधीच कळलं नाही. अपरात्री जाग आली तरी तो उठायचा आणि दातावर तपकीर सोडत बसायची. त्याची ओंगळवाणी क्रिया चालू व्हायची. साहित्याची त्याची आवड अजून होती, पण शीलाला तो अजून विसरला नव्हता, विसरू शकत नव्हता हेच खरं. शीलाचं लग्न होऊन गेलं एवढी एकच गोष्ट बोलायचं तो टाळे. बाकी वेळी अवेळी तो तिच्याविषयीच बोलायचा. तिच्या आवडी, तिचं चातुर्य, तिने उच्चारलेली वाक्य, तिची निपुणता. मला सुद्धा त्या शीला महात्म्याचा वीट आला. अत्यंत जिव्हाळ्याचा तो मित्र दूर जाईल तर बरं असला विचार माझ्या सुद्धा मनात यायला लागला. त्याच्या सैन्यातल्या भावाचा आणि त्याच्या घरच्या मंडळींचा पत्रव्यवहार झाला की काय झालं मला माहीत नाही, पण त्याची मधली वहिनी मुंबईला आली आणि त्याला परत घेऊन गेली. त्याला पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवावं असं ठरलं होतं. फारशी कुरबुर न करता विश्वनाथ आपल्या वहिनीबरोबर गेला. मला वाटतं त्याला त्या काही दिवसांसाठी आपल्या माहेरी घेऊन गेल्या. त्यांचं माहेर कुठेतरी कर्नाटकात होतं. विश्वनाथची आणि माझी पुन्हा भेट होई तो एक दिवस असा गेला नाही की त्याच्या शोककथेचं स्मरण मला झालं नाही. कामानिमित्तानं फिरतीवर असो किंवा घरी असो, नित्य पाठासारखी ती कथा माझा पाठलाग करत राहिली. आमचं मूल मोठं झालं तरी ते छोटे पायजमे आमच्या संग्रही राहिले. ते फेकून द्यायचा धीर झाला नाही. का कोणास ठाऊक, पण विश्वनाथच्या प्रेयसीची ती भेट आमच्या घरात राहिलीच. इंग्लंडला असताना त्यांनी मला फारसं कधी लिहिलं नाही. 4-2 पत्र आली असतील, पण ती अगदी जुजबी. त्या पत्रातही आपली प्रकृती, अभ्यासातली प्रगती ह्याविषयी त्यांनी कधीच लिहिलं नाही. त्याने इंग्लंडहून मला लिहिलेल्या पत्रात सुद्धा शीलाविषयीच्याच वार्ता. ती कुठल्या तरी राजपुत्राबरोबर फिरताना कोणीतरी पाहिली. तिचे सासरे एका महाराणीबरोबर इंग्लंडमध्ये येऊन राहिले होते. आता त्या कथा सत्य होता की त्याच्याच कल्पनेतल्या होत्या कोण जाणे. शीलानं खरोखर त्याचं मन सर्वस्वी लुटून नेलं होतं. त्याच्या शरीराचा अर्धा भागही त्याच्यापासून वेगळा झाला होता. विश्वनाथ बॅरिस्टरहून परत आला तेव्हा मी पुण्याला स्थायिक झालो होतो. तो बोटीतनं उतरला, थेट माझ्या घरी आला. बराच बदलला होता. थोडा अधिक स्थूल झाला होता. माथ्यावरचे केस आणखीन विरळ झाले होते. अंगरंगात चांगलीच गौरतेची झाक आली होती. त्यांनी माझ्यासाठी एक सुंदर पेन आणलं होतं. ते पेन मला देताना तो म्हणाला, ही आयुष्यात माझ्याकडनं तुम्हाला दुसरी भेट. पहिली कुठली बुवा? मी सहज विचारलं. तुमच्या पहिल्या मुलासाठी मोजे विणून दिले होते. शीलाचं नाव घेणं त्याने टाळलं, पण तो तिला विसरलेला नव्हता. पाश्चिमात्य देशात त्यांनी असंख्य सौंदर्यवती पाहिल्या असतील. त्यातलं कुठलंच सौंदर्य त्याच्या मनात दडून राहिलेल्या उर्मीहून त्याला भारी वाटलं नव्हतं. त्याचं मन अजूनही शीलाजवळ होतं. त्याचं अर्धांग गेलेलंच होतं. तो अर्ध्या अंगानं वावरत होता. त्याच्या मनाच्या ठाई अजून पोकळीच होती. त्या मुक्कामात सुद्धा त्याने पुढचे बेत सांगितले नाहीत. आधी तो फारसं बोललाच नाही. बोलला ते सगळं तिच्याशी संबंधित असंच बोलला. त्याच्या त्या विकृतीवर काही इलाज नव्हता. त्याच्या मनातनं शीला मुळीच हटलेली नव्हती. विश्वनाथची भेट आणि त्याच्याशी होणारी साहित्य चर्चा हा माझ्या आयुष्यातला एक आनंद होता. तो आनंद कायमचा नाहीसा झाला होता. शीलेच्या विषयाचा मला वीट आला होता. त्यालाही त्या विषयात गोडी उरली होती असं मुळीच नाही. अन्य कोणाशी तो तिच्याविषयी बोलतही नसावा कदाचित. मी भेटलो तर त्याला तिची आठवण होई. त्याला पुन्हा एक अवघड अस्वस्थता येई. माझंही डोकं जडावल्यासारखं होई. त्या प्रेमभंगाच्या प्रसंगानंतर एक तपानं विश्वनाथ लग्नाला तयार झाला. मला निमंत्रण अर्थात आलं होतं, पण मी समारंभाला गेलो नाही. त्याची नवी पत्नी माझ्या एका मित्राची बहीण होती. पत्रिका वाचल्यानंतर माझ्या मनात आलं की त्या मित्राला जाऊन सांगावं, बहिणीच्या आयुष्याचा नाश करू नकोस. विश्वनाथ रोगी माणूस आहे, त्याला अर्धांगाचा आजार आहे. मला विलक्षण संताप आला. तो विचार मी न जमलेल्या लेखासारखा चोळा मोळा करून दूर भिरकावून दिला. पत्रानेच त्या पतीपत्नीचं अभिनंदन केलं. विश्वनाथ कदाचित आपल्या नव्या पत्नीच्या बाहुपाशात बद्धही झाला असेल. मी मात्र त्या दिवसात अस्वस्थ होतो. विश्वनाथच्या प्रेमकथेचा चित्रपट माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या दृष्टीपुढून सरकत राहत होता. ती कोजागिरी, ती यक्षरात्र, ती सौंदर्यवती, ते सतारीचे स्वर. त्याचा संसार बघायची संधी मला कधी मिळालीच नाही. त्याच्या स्वतःच्या उद्योगाविषयीच्या वार्ता कळत. त्यांनी काही दिवस मुंबईत प्रॅक्टिस केली. तिथे त्याचा जम नाही बसला. तो परत आपल्या शहरात गेला.
कायद्याच्या महाविद्यालयात अध्यापकाचा पेशा करायला लागला. त्याच्या व्यवसायाचा जम कधी बसलाच नाही. कोल्हापूर कायमचं सोडल्यानंतर जवळजवळ 20 वर्षांनी मी परत विश्वनाथच्या वाड्यात गेलो. कसल्या तरी कामासाठी कोल्हापुरी जावं लागलं होतं. त्याचा सुखी संसार बघायची इच्छा आहे. तो असंभव आहे हेही माहीत होतं, पण माणसाला मुळीच आकलन न होणारे चमत्कार जगात घडू शकतात यावरही मनाचा विश्वास होता. विश्वनाथचा वाडा होता तिथेच होता. होता तसा मात्र तो राहिला नव्हता. त्याचं वैभव नाहीसं झालं. त्याचा मोठा भाऊ एकाएकी मरून गेला होता. वडिलांना वेड लागलं होतं. आई कुठे दिसली नाही. त्याची पत्नी नेमकी याच वेळी कुठेतरी परगावी गेली होती. माझ्या येण्यानं विश्वनाथला आनंद झाला. त्यांनी माझ्यासाठी एका मोठ्या मेजवानीचा बेत केला. आपले 10-20 मित्र बोलवले. नवल म्हणजे या भेटी त्यांनी शीलाचा विषय मुळीच काढला नाही. मेजवानीसाठी जमलेल्या मित्रात एक ग्रहगणितीय होता, एक सामुद्रिक होता, एकाला रमलाचा छंद होता. त्यांनी क्रमाक्रमानं माझी कुंडली बघितली, हात वाचला, भूतकाळातल्या घटना खडानखडा पडताळून पाहिल्या. मी ओळखलं की विश्वनाथचं मन अजून त्याला परत मिळालेलं नाही. त्याच्या पत्नीची आणि माझी गाठ पडली नाही. त्याचं हरवलेलं अर्धांग तरी त्याला परत लाभलंय का नाही ते मला बघायचं होतं. त्याला अपत्य झालं नव्हतं, पण ती गोष्ट मुळातच दैवाधीन असते. शीलाविषयी विश्वनाथ मुळीच कसा बोलला नाही या आश्चर्यानंही पुढे कित्येक दिवस माझा पाठपुरावा केला. त्याची चित्रकथा नको नको म्हटल्या तरी दृष्टीपुढे उलगडत राहिली. त्याला अपत्य झालं नाही. भविष्यासारख्या निराधार शास्त्राची त्याला गोडी लागली. पूर्वी तो दातांना तपकीर लावत होता, आता मस्तकाला भविष्याच्या कृत्रिम तेलाचं मालिश करून घेतोय तो. त्याला झालेला अर्धांगाचा आजार अजूनही बरा झाला नाही. हे विचार वांझोटे होते, पण ते मनाच्या मानगुटीवरून काही केल्या उतरेनात. शेवटी व्हायचं तेच झालं. आमच्या पहिल्या अपत्याच्या लग्नाच्या वाटाघाटी चालू असताना कोल्हापूरून एक पत्र आलं. त्यात मजकूर होता की विश्वनाथ वर्दे यांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय, त्यांना इस्पितळात ठेवण्यात आलंय. मी परत अस्वस्थ झालो. कुणाला काही सांगितलं नाही, पण त्या पत्रानं मला खांदे धरून खाली बसवलं आणि तो चित्रपट मला पुन्हा प्रारंभापासून पाहायला लागला. ज्या अपत्याच्या जन्मापूर्वी विश्वनाथच्या अर्धांगीनं त्याच्यासाठी मोजे विणले होते, त्या आमच्या अपत्याचा विवाह झाला. निमंत्रित मंडळी लग्न सोहळा बघत होती. मी विश्वनाथाच्या चित्रपटात अडकलो होतो. शेवटी वर्तमानपत्रात वार्ता वाचली, बॅरिस्टर विश्वनाथ वर्दे यांचा शोचनीय मृत्यू. विश्वनाथचा मृत्यू आकस्मिक नव्हता. अर्धांगाचं दुखणं तो अनेक वर्ष अंगावर वागवत होता. त्याचं मन तर तिने नेलंच होतं. शरीराचा अर्धा भागही निकामी झालेला होता. डेक्कन क्वीनमध्ये ओळख झाली. ग्वाल्हेरचे ते देशपांडे मी जन्मात पहिल्यांदा पाहिले. मी कोल्हापूरला होतो हे भाषणाच्या ओघात त्यांना माहिती झालं. माझ्या पत्नीला ओळखत असाल आपण? कोल्हापूरच्या राजाराममध्येच होती ती. हो का? कोण हो? देशमुख. शीला. मला वाटतं तिचं माहेरचं नाव शीला. हो 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 हो. कशा आहेत त्या? आहे की, गाडीत आहे ती. असं म्हणत ते उठले. मीही उठलो. त्यांच्या पाठोपाठ गेलो. डबे ओलांडत त्या दाम्पत्याच्या राखीव आसनांपाशी पोहोचलो. आपलं आसन सैलसर करून सौभाग्यवती देशपांडे रेलल्या होत्या. त्यांचं प्रौढ शरीर सुखावलं होतं. वयानं आणि निसर्गानं तिचं फारसं काही नुकसान केलेलं नव्हतं. शीला तशीच होती. सुंदर, सुरेख, सुरती. नाही म्हणायला माथ्यावरचं रेशीम कुठे कुठे पांढुरकं झालं होतं इतकंच. अपाद मस्तक तिच्या शरीरावर सुखाचा शेडकावा दिसत होता. माझा भाबडा मित्र मात्र जन्मभर अर्धांगानं आजारी होता. त्याचं मनही या सुंदर चेटकिणींनी कैक वर्षांपूर्वी चोरून नेलं होतं. जेव्हा ही ऐन तारुण्यात होती. उभ्या उभ्या मी तो चित्रपट बघायला लागलो. चांदणं, तरुण तरुणींचा मेळावा, तो हास्यविनोद, ती एकांत जागा, ती मध्यरात्र, तो आनंद आणि त्या लावण्यवतीनं ऐकवलेलं अविस्मरणीय सतार वादन, ती लांबसड गोरीपान बोटं, ते लाडीक वाणं अंगचटी येणं, ते चिमुकले पायजमे. मावसल मांडीवर विसावलेला सौभाग्यवती देशपांड्यांचा हात हल्ला. त्यांच्या एकाच नितळ सुंदर बोटात एकच एक लाल खड्याची अंगठी होती. एकाही बोटावरची एकही सुरकुती अजून पाहणाऱ्याच्या डोळ्याला दिसत नव्हती. देशपांडे त्यांना जागं करण्याच्या बेतात होते. मी मानेनच नको म्हणालो.
शिला पूर्ण सुखी होती. वेडा विश्वनाथ मात्र तिच्यासाठी झुरून झुरून या जगातनं नाहीसा झाला होता. श्रोते हो, ही होती शब्दप्रभू गदिमांची कथा अर्धांग. कथा नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. कथा कशी वाटली हे जरूर कमेंट लिहून कळवा. पुन्हा भेटूयात शब्दप्रभू गदिमांच्या आणखीन एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.